काल रात्री 8 वाजता एक फाईल साईन झाली. एका सहीने भारताचा 22 लाख कोटी रुपयांचा कच्च्या तेलाचा आयात खर्च वाचणार आहे असं सांगितलं जाते. 100% इथेनॉल म्हणजेच पेट्रोलचं टेन्शन कायमचं मिटणार असं चित्र उभं केलं जाते. पण खरंच असं होणार आहे का? की एका संकटातून बाहेर पडताना आपण दुसऱ्या त्याहून मोठ्या संकटात अडकतोय. पेट्रोलच्या जागी जो नवा पर्याय येतोय तो कदाचित तुमच्या गाडीचं इंजिन आतून पोखरू शकतो आणि त्याहूनही भयंकर म्हणजे हे इंधन तयार करण्यासाठी आपण चक्क आपलं अन्न जाळतोय. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. 12 जूनला नागपूरमध्ये एका विशेष कार्यक्रमात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितलं की फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान असलेल्या गाड्यांमध्ये आता 100% इथेनॉल म्हणजेच E100 वापरण्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. मारुतीची वॅगनार, हिरोच्या स्प्लेंडर आणि HF डिलक्स या गाड्या आता 100% इथेनॉलवर चालणार आहेत. पुढच्या 1.5-2 महिन्यात टोयोटा, ह्युंदाई आणि MG सारख्या कंपन्याही त्यांच्या गाड्या बाजारात आणतायत. वरवर पाहता हे सगळं खूप भारी वाटतं. आपण पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं टार्गेट 2025-26च्या आधीच पूर्ण केले. यामुळे देशाचे 1 लाख कोटी रुपये वाचले आणि 544 लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी झालं. पण गोष्ट इथेच थांबत नाही. तुम्ही विचार करा, E20चं टार्गेट आपण नुकतंच पूर्ण केले, मग अचानक E25, E27, E30, E85 आणि थेट E100ची एवढी घाई का सुरू झाली? याचं उत्तर पर्यावरणात नाही आहे. याचं उत्तर लपलेलं आहे अर्थशास्त्रात आणि एका मोठ्या संकटात. गेल्या काही वर्षात सरकारच्या धोरणामुळे इथेनॉल बनवणाऱ्या कारखान्यांनी खूप मोठी गुंतवणूक केली. आज आपल्याकडे इथेनॉल बनवण्याची स्थापित क्षमता तब्बल 2000 कोटी लिटर. 2027 पर्यंत ती 2370 कोटी लिटरपर्यंत जाईल असा अंदाज आहे. पण आजच्या घडीला देशात E20 इंधनासाठी आपल्याला गरज किती आहे? फक्त 1100 कोटी लिटरची. औषधं, सॅनिटायझर आणि मद्यपान उद्योग पकडले तरी एकूण मागणी 1350 कोटी लिटरच्या वर जात नाही. म्हणजेच जवळपास 1000 कोटी लिटरची अतिरिक्त क्षमता आपल्याकडे पडून आहे. कारखान्यांनी बँकांचे कर्ज काढून एवढे मोठे प्लांट टाकलेत. आता हे अतिरिक्त इथेनॉल खपवायचं कुठे? डिझेलमध्ये तर ते मिसळता येत नाही, कारण त्यांची रासायनिक रचना वेगळी असते. सध्या तेल कंपन्या कारखान्यांकडून फक्त 60%च इथेनॉल खरेदी करत आहेत. हे असंच राहिलं तर उद्योग डबघाईला येतील. म्हणूनच हा साठा संपवण्यासाठी उच्च मिश्रित इथेनॉलची घाईघाईने अंमलबजावणी केली जाते. नुकतंच सरकारने 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरचा उत्पादन करही माफ केलाय, जेणेकरून कंपन्या जास्त इथेनॉल वापरतील. पण याचा तुमच्यावर, माझ्यावर काय परिणाम होणार? तुम्ही तुमची जुनी दुचाकी किंवा 4 चाकी घेऊन पेट्रोल पंपावर गेलात. E20 किंवा त्याहून जास्त इथेनॉल असलेलं पेट्रोल गाडीत टाकलं. इथेनॉलचा एक मोठा तांत्रिक प्रॉब्लेम आहे. ते हायग्रोस्कोपिक असतं, म्हणजे ते हवेतील आर्द्रता आणि पाणी लगेच शोषून घेतं. हे पाणी मिश्रित उच्च दर्जाचं इथेनॉल जेव्हा तुमच्या गाडीच्या इंजिनमध्ये जातं तेव्हा ते आतल्या धातूंना गंज लावतं. आपल्याकडच्या जुन्या गाड्यांच्या इंजिनमध्ये हा गंज रोखणारे विशेष ॲल्युमिनियम किंवा स्टीलचे कोटिंग्ज नसतात. उदाहरणादाखल पाहायचं तर एका व्यक्तीने त्याच्या 1999च्या यामाहा RX 135 गाडीत चुकून E20 पेट्रोल टाकलं. गाडी काही दिवस पावसात उभी होती. काही दिवसातच पेट्रोलच्या टाकीत गंज लागला. पेट्रोल आणि पाण्याचं थर वेगळे झाले आणि रबरचे गॅस्केट खराब होऊन पेट्रोल गळायला लागलं. 2017च्या होंडा ॲव्हिएटर स्कूटरमध्ये E20मुळे सकाळी गाडी चालू न होणं आणि पिकअप कमी होणं अशा समस्या दिसल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मायलेज. इथेनॉलमध्ये पेट्रोलसारखी ताकद नसते. त्याचा उष्मांक किंवा एनर्जी डेन्सिटी कमी असते. म्हणजे तेवढंच अंतर जाण्यासाठी गाडीला पेट्रोलपेक्षा जास्त इथेनॉल जाळावं लागतं. जेव्हा आपण E10 वरून E20कडे गेलो तेव्हाच लोकांचं मायलेज 5 ते 12% कमी झालं होतं. आता E85 किंवा E100 आलं तर हे मायलेज आणखी वेगाने कमी होईल. गाडीला थंडीत सकाळी कोल्ड स्टार्ट करायला त्रास होईल, कारण इथेनॉल पेट्रोलपेक्षा जास्त तापमानावर जळतं. चला, समजा तुम्ही ठरवलं की जुनी गाडी विकून नवीन फ्लेक्स फ्युएल गाडी घ्यायची. पण इथेही एक अडचण आहे. कार कंपन्यांना त्यांच्या इंजिनमध्ये खूप मोठे बदल करावे लागतील. नव्याने रिसर्च करावा लागेल. RTA कडून नवीन मान्यता म्हणजे होमोलोगेशन घ्यावं लागेल. हा सगळा खर्च कंपन्या स्वतःच्या खिशातून करणार नाहीत. तो तुमच्याच माथी मारला जाईल. म्हणजे नवीन गाड्या आणखी महाग होतील. आता थोडा विचार करा. तुम्ही नवीन गाडी घेतली, पण हे E100 इंधन भरणार कुठे? पेट्रोल पंपावर E100 ठेवण्यासाठी वेगळ्या गंज न लागणाऱ्या स्वतंत्र टाक्या लागतात.
वेगळे अंडरग्राऊंड पाईप्स आणि पंप लागतात जेणेकरून इंधनात पाणी मिसळणार नाही. मुंबई, दिल्ली, पुण्यातल्या पंपांवर आधीच जागेची मोठी टंचाई आहे. तिथे पेट्रोल, डिझेल आहेत. सरकारने CNG आणलं, मग इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आणले. आता या सगळ्यात हे नवीन पंप कसे बसवणार? जागा कमी आणि गाड्या जास्त. यामुळे पंपांवर लांबच लांब रांगा लागतील आणि एकाच ठिकाणी इतकी वेगवेगळी आणि अत्यंत ज्वालाग्राही इंधने ठेवल्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पंप चालकांना वाटते. सरकारने 2027 पर्यंत 5,000 E100 पंप उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय, पण जमिनीवरची परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे. हा झाला तांत्रिक आणि पायाभूत सुविधांचा भाग. पण या सगळ्यापेक्षा एक भयानक सत्य आहे, जे थेट तुमच्या ताटाशी जोडलेलं आहे. अन्न विरुद्ध इंधन असा हा वाद आहे. सुरुवातीला इथेनॉल ऊसाच्या मळीपासून बनायचं. साखरेचं अतिरिक्त उत्पादन कमी करणं आणि शेतकऱ्यांची थकीत बिले देणे हा त्यामागचा उद्देश होता. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. 2024-25 या वर्षात जेवढं इथेनॉल आपण वापरलं त्यापैकी चक्क 68% इथेनॉल हे धान्यापासून बनवलं गेले आणि ऊसाचा वाटा वेगाने घसरून फक्त 32%वर आलाय. मका आणि तांदूळ हे धान्य आपण थेट इंधन बनवण्यासाठी वापरतोय. तुम्ही आकडे ऐकून थक्क व्हाल. भारतीय अन्न महामंडळ म्हणजे FCI च्या गोदामातला तब्बल 52 लाख टन तांदूळ हे थेट इथेनॉल बनवण्यासाठी वळवण्यात आला. माजी कृषी सचिव सिराज हुसेन सांगतात की हा जो तांदूळ इथेनॉलसाठी वापरला जातोय तो मानवी खाद्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. तो रेशनवर गरिबांना आणि असुरक्षित लोकसंख्येला मिळू शकला असता, पण आपण तो इंधनासाठी जाळतोय. मक्याची तर आणखीन वाईट अवस्था आहे. देशात जेवढा मका पिकतो त्यापैकी जवळपास 29% मका थेट इथेनॉल कारखान्यांमध्ये जातोय. यामुळे मक्याची लागवड 2020-21 मधील 99 लाख हेक्टरवरून आता अवघ्या 4 वर्षात 137 लाख हेक्टरवर गेली आहे. इंधनाशी संबंधित पिकांखालील एकूण जमीन 8 पटीने वाढली आहे. पण आपल्याकडची शेतजमीन तर मर्यादित आहे. मग मक्याचं क्षेत्र वाढलं तर कुठलं क्षेत्र कमी होणार? साहजिकच डाळी आणि तेलबियांचं. आपण आधीच खाद्यतेल आणि डाळी परदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करतो. जर मका वाढत गेला तर डाळी कमी पिकतील. मग पेट्रोलची आयात कमी करून जो परकीय चलनाचा पैसा आपण वाचवतोय तो उद्या खाद्यतेल आणि डाळींच्या आयातीवर खर्च करावा लागेल. आर्कास पॉलिसी रिसर्चच्या श्वेता सैनी याला न्यूट्रिशन सिक्युरिटी किंवा पोषण सुरक्षेचा धोका म्हणतात. आणखी एक विरोधाभास पहा. इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढल्यामुळे पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगाला कच्चा माल मिळेनासा झालाय. दुसरीकडे मक्यापासून इथेनॉल बनवताना जो DDGS नावाचा चोथा उरतो तो पशुखाद्य म्हणून स्वस्तात विकला जातोय. यामुळे पारंपरिक सोयाबीनची मागणी अचानक घटली आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलेत. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सांगते की भूजल वाचवण्यासाठी कमी पाण्यावर येणाऱ्या डाळी घ्या आणि दुसरीकडे इथेनॉलसाठी तांदळाची मागणी वाढवून त्यांना पुन्हा जास्त पाणी लागणाऱ्या भात शेतीकडे ढकलते. आपण खरोखरच कार्बन उत्सर्जन कमी करतोय का? कारण ही पिके घेण्यासाठी लागणारे पाणी, खते आणि ट्रॅक्टरचे इंधन याचा हिशोब केला तर पर्यावरणाचा फायदा किती हा वादाचा मुद्दा आहे. मग यावर उपाय काय? जगात कोणी हे यशस्वी केले का? होय, ब्राझीलने. ब्राझीलने गेल्या 50 वर्षात हे इंधनाचे मॉडेल खूप छान हाताळले. तिथे पेट्रोल पंपावर ग्राहकाला निवड करता येते. त्याला 27% इथेनॉल असलेले पेट्रोल हवंय की 100% शुद्ध इथेनॉल हे तो स्वतःच्या गाडीच्या इंजिननुसार ठरवतो. आपल्याकडे अद्याप ग्राहकाला असा पर्याय नाही आहे. जे पंपावर मिळेल ते मुकाट्याने गाडीत भरावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे किंमत. इथेनॉलमुळे मायलेज कमी मिळते हे ब्राझीलला माहीत आहे. म्हणून तिथे E100ची किंमत पेट्रोलपेक्षा खूप कमी ठेवली जाते. त्यामुळे मायलेज कमी मिळालं तरी शेवटी ग्राहकाचे पैसे वाचतातच. भारतात जोपर्यंत असं होत नाही, म्हणजे जोपर्यंत किमतीत मोठी सवलत मिळत नाही, तोपर्यंत सामान्य माणूस मायलेज गमावून या नवीन इंधनाकडे का वळेल? पण एक चांगली गोष्ट अशी की सरकार फक्त इथेनॉलवर थांबलेलं नाही. ऊर्जेचे इतर पर्यायही शोधले जात आहेत. याच नागपूरच्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी सांगितलं की ते लवकरच एक हायड्रोजनचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करतायत. इलेक्ट्रोलायझरच्या मदतीने पाण्यापासून बनवलेला ग्रीन हायड्रोजन वापरणाऱ्या 2 बसेस रस्त्यावर धावतील. हे एक आशादायी चित्र आहे की आपण फक्त एकाच पर्यायावर अवलंबून राहणार नाही. थोडक्यात सांगायचं तर हे E100चं संक्रमण फक्त एका इंधनाचा बदल नाही आहे. हा आपल्या शेतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या रोजच्या जगण्याचा खूप मोठा बदल आहे. आपण 22 लाख कोटी रुपयांचं पेट्रोलचं टेन्शन नक्कीच मिटवू, पण त्यासाठी आपल्या ताटातलं अन्न आणि आपल्या जुन्या गाडींचं इंजिन पणाला लावणं कितपत योग्य आहे
याचं योग्य नियोजन आणि समतोल साधला गेला नाही तर आपण एका चक्रव्यूहातून निघून दुसऱ्या चक्रव्यूहात अडकू. कारण ही चर्चा इथे संपते पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.